आयला किती गावात झालेला का वावरात ऋषाला आहे ना अजिबात आकलीचा भागच नाही. त्याला कळाय पाहिजे ना गावात काढवा लेबर लावावा. कधी डोकं चालेल ह्यांचं काय ना कुठे काय नव्हतं त्यो. ह्याला पैशाची सध्या लईच तारांबळ चालली. बघा किती गावात झालंय. लेबर लावायचं तर त्यांना पैसे द्यायचे कुठून. एक कामच करतो, सगळे घरचेच येऊन गावात काढतो, म्हणजे पैसे पण वाचते. ऋषा का हो दादा? अरे तुला कधी कळन का नाही ऋषा? तुला कधीच आकलीचा भाग येईन का नाही मला हीच समजा. अरे एवढं गावात वाढले वावर तुला कळावं नाही अंगचं लेबर लावा खुरपावं. अहो काय अहो बोलतो? घर निर्मळ ठेवता येतं मग तुम्हाला वावर निर्मळ ठेवता येत नाही काय? शेतीवर जगतोय ना आपण. तुला आकलीचा भाग पाहिजे ना थोडा तरी? का प्रत्येक टायमाला सांगायचं निवळ घुमे आहे तू? अहो दादा ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? काम कर. तुझं ऐकून घ्यायला नाही आलेलो मी इथं. अहो दादा आपण जे शेतीसाठी सगळे पैसे काढले होते ना ते पैसे सगळे संपत आल्यात. म्हणून आता औषध आणाय पण पैसे नाही राहिले. म्हणून काय म्हणलं आता आपण सगळे घरचे यावा आणि मग गवत काढावा. मग काय होईल, थोडी पैशाची पण बचत होईल. चालतंय ठीक आहे ठीक आहे. बरं बरं. आयला लय अवघड आहे राव माझं. मी मोकारच टेन्शन घेतो माहिती आहे का? एवढी चिडचिड करतो. ऋषाला एवढं बोललो पण तो एक शब्द पण मला माघारी बोलला नाही. उलट समजून त्याने सांगत बसला. मीच चुकीचं आहे राव. दादा मागं लय टेन्शन असते राव, त्यामुळे चिडचिड करतात. जाऊ द्या, मी नाही समजून घ्यायचं मग कोणी घ्यायचं.